झालेल्या वेगवेगळ्या 2 कारवाईत 6 गोवंश तक्कलीसाठी नेत असल्याचे मिळालेल्या गुप्त माहितीवरून सिरसो शेत शिवार व 52 गेट जवळ केलेल्या धडक कारवाईत 6 गोवंश अवैधरित्या कट्टलीसाठी नेत असताना धाड टाकून एका आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली, तर एक आरोपी फरार झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या 1 दरम्यान घडली आहे। तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी विश्वसनीय सूत्रानुसार मिळालेल्या गुप्त माहितीवरून सिरसो शेत शिवारात 4 गोवंश त्यांची किंमत 82,000 अवैधरित्या तक्कलीसाठी नेत असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय खंडारे व पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह गेले असता 4 गोवंश निर्दयीपणे बांधलेले दिसताच पोलिसांना पाहून आरोपी पसार झाला। तर दुसरी कारवाई शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणे अजित जाधव यांनी उपनिरीक्षक आशिष शिंदे, अंमलदार सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, महिला पोलीस अलिशा कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राणे, नामदेव आडे, सचिन दुबे यांनी मिळालेल्या माहितीवरून 52 गेट जवळ धाड टाकली असता निर्दयीपणे कत्तलीसाठी बांधण्यात आलेले 2 गोवंश अंदाजे किंमत 9,000चे आरोपी शेख यासिन शेख हुनूर कुरेशी वय वर्ष 52 राहणार रोशननगर मूर्तिजापूर यास अटक करून सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध दोन्ही पोलीस ठाण्यात कलम 5(5)(अ), 5(ब), महा 9(9)(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू असून ताब्यात घेण्यात आलेले 6 गोवंश पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थानांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।